सांगली के शिराला में आयोजित हिंदू मोर्चा के बाद मीडिया से बात करते हुए बीजेपी विधायक नितेश राणे ने मुस्लिम समुदाय से अपील की है। नितेश राणे ने कहा कि इस साल गणेश विसर्जन जुलूस पर देश भर में 11 जगहों पर पथराव हुआ। ये पथराव क्यों और किस लिए हुआ? ईद के जुलूस पर ऐसी पत्थरबाजी कभी नहीं हुई। हम मुस्लिम समाज से अपेक्षा करते हैं कि वे हिंदू त्योहारों का सम्मान करें जैसे वे ईद जुलूस का हम सम्मान करते हैं। निघालेल्या मिरवणुकीवर मग हनुमान जयंती असो, गणेश चतुर्थीची मिरवणूक असो, त्याच्यावर हे लोकांनी दगडं मारायची। हे आता पुढे चालणार नाही। तुम्ही अगर ही दगडं मारण्याची बंद केली नाही तर पुढच्या वेळी तुमच्या ईदच्या मिरवणुकीवर आलेले दगड ह्याचा पण हिशोब तुम्ही घ्यायची तयारी ठेवा, कारण का आम्ही पण आता गप्प बसणार नाही। तुमच्यासाठी जसे मोहम्मद पैगंबर आहेत तसेच आमच्यासाठी गणपती बाप्पा आहेत, तसेच आमच्यासाठी स्वामी समर्थ आहेत, तसेच आमच्यासाठी हनुमान आहेत, देवता आहेत। म्हणून आमच्या देवी देवतांकडे वाकड्या नजरेने बघाल तर उद्या तुमच्या पण ईद आणि मोहरमच्या मिरवणुकांवर तुम्ही शांत पद्धतीने काढू शकता। शेवटी त्यांना अजितदादांना कुठे तक्रार करायची तरी करू शकतात, तो त्यांच्या पक्षाचा विषय आहे। हिंदुत्वावर आमच्याकडून कुठलीही तडजोड होणार नाही। त्या बाबतीमध्ये आमची भूमिका सरळ स्पष्ट आहे। वरिष्ठांशी बोलले ते चूक काय आम्हाला सांगितलं तर आम्ही त्या पद्धतीने काम करणारे कार्यकर्ते आहोत, पण हिंदुत्वावर तडजोड नाही। मला अपेक्षा होती की जे आमची दिल्लीला तक्रार करतायत त्यांनी आमच्या ह्या गणेश चतुर्थीच्या निघालेल्या मिरवणुकीवर ज्यांनी दगडी मारली त्याच्याबद्दल पण एकदा तरी निषेध केला पाहिजे होता, एकदा तरी त्याच्यावर आक्षेप घेतला पाहिजे होता। ते ज्या दिवशी आक्षेप घेतील ना तेव्हा त्यांना तक्रार पण करायला लागणार नाही, अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये येईल। पण माहितीत असताना ही वेगळी भूमिका घेतली जाते असं वाटतं। मी जसं सुरुवातीला भाषणामध्ये काय बोललो, मी एक आमदार म्हणून नाही, पक्षाचा कार्यकर्ता म्हणून नाही, एक हिंदू म्हणून हिंदू समाजाशी बोलायला आलेलो आहे। मी माझ्या धर्माचं काम करतोय। आज माझी धर्मावर आमच्या धर्माला आव्हान दिलं जात आहे। धर्माच्या देवी देवतांच्या मिरवणुकीचा विटंबना केली जाते, दगडी मारली जाते। म्हणून हिंदू म्हणून मी माझी भूमिका आणि माझ्या धर्मासाठी मी लढतो, एवढाच विषय। भाजप नेते अजय आरोपते यांनी सांगितले की नितेश राणे यांनी मला शब्द दिला, आश्वासन दिलेलं आहे की इथून पुढे मस्जिद असेल किंवा मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल काही बोलणार नाही। हो, मी तेव्हाही काय बोललो नव्हतो। म्हणून माझी अपेक्षा आहे, अजित आरोपत जी आमच्या पक्षाचे आहेत, माझा आणि त्यांच्या सागरला एकच बॉस बसतो, म्हणून आमच्या एक विचाराचे असल्या आणि त्यांच्या शाबीर शेख बरोबर माझे वडिलांचे फार जुने संबंध आहेत। म्हणून जसं मोहम्मद पैगंबराबद्दल मी काय बोलू नये अशी त्याची अपेक्षा आहे, तसेच जेव्हा ईदच्या काल गणेश चतुर्थीच्या मिरवणुकीवर दगडी मारली तेव्हा हाजी अरफतनी पण पुढे येऊन निषेध करायला हवा, एवढं मित्र म्हणून मी त्याच्याकडून अपेक्षा ठेवतो। महायुती भाजप आता 2024च्या विधानसभा निवडणुकीत 160